आईच्या कुशीत असलेल्या एका महिलेकडे कोण लक्ष देईल। ती रेल्वेत प्रवास करत होती, खिडकीतून बाहेर पाहत होती। पण पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा एक काळं कारस्थान समोर आलं। मुंबईच्या जीवघेण्या गर्दीत एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। आजचा हा व्हिडिओ आहे खऱ्या गुन्ह्याच्या सावलीत उलगडणारा सत्यकथा। बाळासोबत प्रवास करत होती, पण बाळ नव्हतं तिचं, आणि तिच्या बॅगेत होतं असं काही ज्याचं वर्णन करताना अंगावर शहारे येतील। जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही पाहताय इन्फोवारी। मुंबई लोकल, देशाची नस समजली जाणारी ही ट्रेन रोज लाखो लोक प्रवास करतात। त्या दिवशी CST स्थानकाहून एक महिला आणि एक लहान बाळ घेऊन ट्रेनमध्ये चढली। ती फारशी न बोलणारी, डोळ्यात थोडा घाबरलेला भाव। पोलिसांची नजर तिच्यावर अचानक पडली। कारण काय, ती वारंवार इकडे तिकडे बघत होती। कोणीतरी पाठलाग करते असं वाटावं असं वागणं होतं। अशा वागण्यावरूनच रेल्वे सुरक्षा दलाला तिच्यावर संशय आला। पोलिसांनी विचारलं, कोण आहात, कुठे चाललात? ती म्हणाली, मी माझ्या बहिणीकडे जात आहे, हे माझं बाळ आहे। पण बाळ अगदी शांत, ना आवाज ना हालचाल। तपासणीसाठी महिलेला बाजूला नेण्यात आलं आणि तिथेच उघड झालं काळं सत्य। बाळ प्लास्टिकच्या बाहुलीसारखं होतं। ते खरं बाळ नव्हतं, ते एक डमी बाळ होतं आणि त्याच्या पोटात काहीतरी लपवलेलं होतं। जेव्हा डमी बाळाचं स्कॅनिंग करण्यात आलं तेव्हा पोलिसांना धक्का बसला। बाळाच्या पोटात स्फोटके आणि ड्रग्ज लपवण्यात आले होते। मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि स्फोटकांची तस्करी ही महिला करत होती, बाळाच्या आडून। ही संपूर्ण योजना एका आंतरराज्य टोळीची होती। महिला केवळ प्यादा होती, तिच्या मागे होती ड्रग माफिया आणि स्पिलर सेलची यंत्रणा। महिलेला तात्काळ अटक करण्यात आली। तपास अधिक खोलवर गेला तर लक्षात आलं की अशा अनेक महिला गरिबीमुळे किंवा दबावाखाली अशा तस्करीच्या साखळीत सामील आहेत। पोलिसांनी यामध्ये अजून 4 जणांना अटक केली आहे, ज्यात एका महिलेला बाळाच्या नावावर फेक कागदपत्र बनवण्याचं काम दिलं गेलं होतं। या टोळीचा संबंध काही परदेशी कनेक्शनशी असल्याचं उघड झालं आहे। हा केवळ एक गुन्हा नाही, तर समाजाच्या असंवेदनशीलतेचं आणि गरीब महिलांच्या शोषणाचं उदाहरण आहे। बाळाचं नाव घेऊन कोणीतरी मोठं संकट देशावर आणून पाहतंय। पोलीस सतर्क असणं आणि वेळेवर केलेली कारवाई यामुळे मोठा अनर्थ टळला। पण आपण सगळ्यांनी यामधून शिकण्याची गरज आहे। समोर दिसणारं दृश्य जरी साधं वाटलं तरी त्यामागे काय लपलंय हे कधीच सांगता येत नाही। ही घटना एक इशारा आहे की गुन्हेगार किती शक्कल लावू शकतात। बाळाच्या आडून बॉम्ब, ड्रग्ज किंवा आणखी काही वाईट गोष्टी समाजात पसरवल्या जात आहेत। पोलिसांचं कौतुक तर करावंच लागेल, पण आपलीही जबाबदारी कमी नाही। याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।